आज पीएमपीएलमध्ये महिलांना मोफत प्रवास, महिला दिनानिमित्त पीएमपीएलची खास भेट, शहरातील 31 मार्गावर महिलांसाठी विशेष सुविधा, महिलांनी विशेष सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन. पुणे शहरात महिलांचं राज्य, 11 सरकारी कार्यालय चालवणार महिला, 27 पैकी 11 दुय्यम निबंधक कार्यालयात महिला राज. सामाजिक कार्यकर्त्याला शिवेगाळ करणं, आमदार प्रवीण तायडेंना भोवलं, 6 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. साताऱ्याच्या बावधनमध्ये बगाड उत्सव, बावधनाच्या बगाड उत्सवाचा मुख्य दिवस, बगाड उत्सवाला 350 वर्षाची परंपरा, बगाड उत्सवासाठी भाविकांची गर्दी. उमरेड पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चेने फोडला 12वीचा पेपर, 2023-24 मध्ये बोर्डासाठी सेट केलेला पेपर कोचिंग क्लासला दिल्याचं समोर. भंडाऱ्यात अवैध सावकाराची दादागिरी, 2 जणांकडून जबरदस्तीनं व्याजाची वसुली, सावकार पती पत्नीवर गुन्हा दाखल, आर्थिक शोषण केल्याचा आरोप. भंडाऱ्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात, 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा पाणीसाठ्यात आढळले मृत सरडे, खासदार पडोळेंकडून जलशुद्धीकरणाची पाहणी. पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग, तू खूप सुंदर दिसतेस म्हणत तरुणीचा विनयभंग, डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत गैरवर्तन. मार्चमध्येच वैशाख वणवा, विदर्भात पारा थेट 40शी पार, पुणे मुंबईकरही उकाडानं हैराण, पुढील 2 दिवस उन्हाचा चटका वाढणार. पंतप्रधान मोदींचं दिल्लीला मोठं गिफ्ट, मोदींनी 33,500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन, मोदींकडून दिल्ली मेट्रो 3च्या कॉरिडॉरचा भूमिपूजन. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉल उल्लंघन प्रकरण, केंद्राकडून कठोर भूमिका, गृह मंत्रालयानं बंगाल सरकारकडून अहवाल मागवला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरुद्ध खटला दाखल करणाऱ्या विरोधात हल्ला, आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर रेवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्राणघातक हल्ला. इराणच्या मिनाब शहरातील शाळेवर हल्ला, शाळेवरील हल्ल्यात अमेरिकेचा सहभाग नसल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं स्पष्टीकरण. इराणवर अमेरिका इस्रायलनं हल्ला, तेल डेपो आणि रिफायनरीवर झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटानं तेहरान हादरलं. युद्धाच्या अग्नीत लेबनॉनची होरपळ, इस्रायली हवाई दलाकडून लेबनॉनमधील शहरं लक्ष्य, हल्ल्यात आतापर्यंत 217 जणांचा बळी तर शेकडो जण जखमी. युद्धाचं कारण देत हापूसचा दर पाडण्याचा घाट, कोकणातील हापूस बागायतदारांना भीती, मार्च अखेरीस आंब्याची आवक वाढणार, युद्ध सुरू राहिल्यास आखातात निर्यातीवर परिणाम. गुरुग्राममध्ये कार शोरूममध्ये गोळीबार, हिरो होंडा चौकातील बीबीटी शोरूममध्ये गोळीबार, रिअल इस्टेट कंपनीच्या मालकाच्या कारला लक्ष्य. नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांचा जेडीयूमध्ये पक्षप्रवेश, पाटणामधील जेडीयूच्या पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दिल्लीच्या उत्तम नगरमधील तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा आरोपींवर कारवाईचा बडगा, आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई.